आज सकाळी मी माझ्या मित्राला फोन केला आणि उठून चल म्हटलं आपण योगाला जाऊ किंवा आपण तळजाईला फिरायला जाऊ. तो दोन्हीला पण आला नाही, पण काल रात्री म्हणत होता की मला खूप त्रास होतो, थकल्यासारखं वाटतं, अंग जड वाटतं. अरे म्हणलं दादा, तुझं वजन वाढलं आहे, तू आळशी झाला आहे आणि तू चाललं पाहिजे, तू शारीरिक हालचाली केल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बरीच तुमच्या माझ्यासारखी मंडळी ही कूलरसमोर झोपते किंवा बसते, फॅनखाली असते. दिवसभर शरीराला तुम्ही घामच येऊ देत नाही किंवा फॅनमुळं रात्रभर कूलर आणि फॅनमुळं शरीर बधीर होतं. त्यासाठी सकाळी एक्झरसाईज केली पाहिजे. उन्हाळा असू द्या, हिवाळा असू द्या किंवा पावसाळा, शरीराला सतत ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. आणि ॲक्टिव्ह जर नाही ठेवलं तर मग शारीरिक कुरबुरी वयानुसार सुरू होतात. निम्म्यापासून पुढच्या वयस्कर लोकांना जास्त होतात. आता तरुणांना सुद्धा व्हायला लागलं. तुमचं हृदय जर स्वच्छ नसेल, पोट जर साफ नसेल आणि शरीर जर जास्त हालचाल करत नसेल तर वेगवेगळे आजार जडणार, लक्षात ठेवा. म्हणून वेळेत काळजी घ्या, निरोगी राहा. करे योग, रहे निरोग.